गावातील मित्र असतील किंवा आमची जी सोबत प्रॅक्टिस करणारी जी मुलं असतील त्यांनी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यास मदत केली आणि त्यामुळेच त्यानंतर प्रॅक्टिस केली त्या सातत्यानंतरच आज इथेपर्यंत येऊ शकली. सिनियर त्यांनी फिजिकलसाठी मदत केली. 1600 असेल, गोळा असेल, 100 मीटर त्यांचा अनुभव आणि आमचं प्रॅक्टिस यामुळे ते शक्य नाही. सगळ्यात मोठा इव्हेंट यात म्हणजे 1600 मीटर जो करताना इथे काय वाटायचं नाही की ते गावातील मुलं असल्यामुळे, पण ज्यावेळी भरतीला जाणार त्यावेळी आमच्याकडे वेगळं बर्डन असायचं. मागच्या वेळी तेच झालं आणि त्यामुळे 1600ला खूप कमी स्कोर झाला. तिथे जाऊन स्कोर कमी येण्याचं कारण की तुमचं तिथे जाऊन ती मानसिकता राहत नाही. त्यामुळे तुम्ही आत्तापासून जर त्या लेवलला जर तयारी केली तर तुमच्या गुणांमध्ये फरक पडू शकतो. ज्यावेळी मी भरतीला गेलो त्यावेळी मला जसा हवा तसा स्कोर झाला. त्यावेळी असं वाटलं की आपण कुठेतरी प्रॅक्टिस केलं त्या गोष्टीचं चीज होते आणि त्याचा रिझल्ट येतोय. हजारो युवक आजही परीक्षा देत आहेत. सक्सेसचा फॉर्म्युला तुझा काय आहे? एकंदरीत कोल्हापूर जिल्हा असेल संपूर्ण राज्यभरात पोलीस भरतीची चर्चा सुरू आहे. कारण जागा किती पडल्या यापासून सुरू झालेला प्रवास आता या लिस्टमध्ये, फायनल लिस्टमध्ये नाव कुणाचं लागलं इथपर्यंत येऊन थांबलाय. मुख्यतः कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये युवा वर्ग जो आहे तो पोलीस भरतीकडे आकर्षित झाल्याचं दिसते. तसं चित्र आहे. गावोगावी फिजिकल करताना, अनेक लायब्ररीत अभ्यास करताना ही मुलं दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्पुर्ली मधील तब्बल 4 युवक जे आहेत या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यापैकी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर भूषण, तुमचं अभिनंदन, तुम्ही यशस्वी झाला. भूषण पाटील यांचं पुणे सिटीसाठी पोलीस म्हणून सिलेक्शन झाले. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास नेमका कसा होता, या संघर्षात त्यांना साथ कुणाची मिळाली. हा प्रवास नेमका आज आपल्या डोळ्यासमोर येत असला तरी कधीपासून सुरू झाला, या संघर्षाची किनार जी आहे ती कशी आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. भूषण, काय सांगशील, एकंदरीत पोलीस भरतीत तू यशस्वी झालाय, या सगळ्याचा निकाल आज जरी आला असता तरी ही जी सुरुवात कधीपासून झालेली काय सांगशील? म्हणजे कधी सुरुवात केली पोलीस भरतीला? सुरुवात मागच्या वर्षापासून केली. म्हणजे 2 वर्ष संघर्ष. होय, हा दुसरा अटेम्प्ट. मागच्या वर्षी मुंबई जिल्ह्याला फॉर्म भरला होता आणि कोल्हापूर SRPF ला फॉर्म भरला. मागच्या वेळी मुंबईला फिजिकल क्वालिफाय झालं नाही आणि SRPF ला फिजिकल क्वालिफाय होऊन लेखी थोडे मार्क कमी पडल्यामुळे मागच्या वेळी सिलेक्शन झालं नाही. पण त्या चुका सुधारत यावेळी प्रॅक्टिस केला आणि त्याच चुकातून शिकत आज हे यश मिळवलं. मला सांग, तू गेल्या वेळी अपयश झालं, त्यानंतर मग अपयश आलं म्हणून काही वेळ थांबलास का किंवा पॉज घेतलास का, किंवा त्यावेळेपासून हा संघर्ष परत सुरू होता का? काय नेमकं शेड्यूल होतं? अपयशी झालास त्यानंतरचं पुढचं? त्या अपयशानंतरच गावातील मित्र असतील किंवा आमची जी सोबत प्रॅक्टिस करणारी जी मुलं असतील त्यांनी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यास मदत केली आणि त्यामुळेच त्यानंतर प्रॅक्टिस केली त्या सातत्यानंतरच आज इथेपर्यंत येऊ शकली. ओके. एकंदरीत आता पोलीस भरती म्हणलं तर जेवढा लेखी परीक्षेचा वाटा तेवढाच शारीरिक चाचणीचा देखील वाटा. मग ह्या सगळ्याची तयारी करत असताना कशी केलीस तू? लेखीची तयारी करत असताना काय काय मार्गदर्शक, कसं नियोजन होतं तुझं? लेखी म्हणजे सुरुवातीपासून थोडा शाळेत अभ्यास होताच आणि त्यानंतर आमच्या गावातील जे आमचे सिनियर आहेत त्यांनी पोलीस भरती केलेली त्यांचं मार्गदर्शन लावलं की कोणती पुस्तक वाचली पाहिजे, काय स्टडी मटेरियल यूज केलं पाहिजे. त्यामुळे स्टडी करताना एवढी काही अडचण आली नाही. आणि फिजिकलचं म्हणायचं तर गावात ग्राउंड असल्यामुळे तिथं पण खूप मुलांची साथ लाभली. जी सिनियर आहेत त्यांनी फिजिकलसाठी मदत केली. 1600 असेल, गोळा असेल, 100 मीटर त्यांचा अनुभव आणि आमचं प्रॅक्टिस यामुळे ते शक्य नाही. ओके. एकंदरीत लेखीची तयारी करत असताना दिवसभराच्या शेड्यूलवर बोलायचं झालं तर कसं शेड्यूल होतं तुझं? सकाळी उठल्यापासून काय घरातली कामं वगैरे करायला लागायची काय, किंवा एकंदरीत घरातली कामं आणि अभ्यास असं काय ताळमेळ साधायला लागायचं का? काय नेमकं तुझं? शक्यतो घरातले तेवढी कामं लावत होते, पण प्रत्येक वेळेस असं घरातलं काम टाळता येत नव्हतं. काही वेळेला घरातली कामं पण करावी लागायची, पण शक्यतो घरातल्यांनी तिकडे कामाचं लक्ष न देता इकडेच परीक्षेकडेच लक्ष देण्यासाठी घरातल्यांचा कल होता. मग सकाळी उठल्यानंतर 6-6:30 आवरून 7-7:30 लायब्ररीत येऊन 12पर्यंत शेड्यूल असायचं सकाळचं. त्यानंतर घरी येऊन जेवून दुपारी 1 तास 2 तास झोपून पुन्हा लायब्ररीत जाऊन 5पर्यंत लायब्ररी. तिथून पुढे मग फिजिकलसाठी 2 तास वेळ द्यायचा. तिथून पुढे मग रात्री तासभर एक अभ्यास करून दुसऱ्या दिवशीचं परत नियोजन आलं. आता हे तू सांगितलंस लेखीचं, मात्र फिजिकलचं असं नाही की लेखी करत असताना तू एकापेक्षा 10 वेगवेगळ्या परीक्षा पुस्तकं अभ्यास करशील, मात्र फिजिकल करत असताना अनेक टक्के टोनपे खावे लागतात, कारण प्रॅक्टिस शिवाय पर्याय नसतो. मग ह्या सगळ्यात कसं शेड्यूल होतं तुझं, नेमकं काय असायचं नियोजन? फिजिकलचं ग्राउंडवर करताना मुलं असायची सोबत, त्यामुळे फिजिकल करताना इथे काही लोड वाटायचं नाही. गोळा असेल, 1600 मीटर सगळ्यात मोठा इव्हेंट यात म्हणजे 1600 मीटर
जो करताना इथे काय वाटायचं नाही की ते गावातली मुलं असल्यामुळे, पण ज्यावेळी भरतीला जाणार त्यावेळी आमच्याकडे वेगळं बर्डन असायचं. मागच्या वेळी तेच झालं आणि त्यामुळे 1600ला खूप कमी स्कोर झाला. पण यावेळी गावातल्या मुलांनी असं नियोजन आखलेलं की दर आठवड्याला एक टेस्ट द्यायची क्रीडा संपल्यावर, त्यामुळे 1600ची म्हणजे गावातला एक ग्रुप होता ज्याच्यानं तुम्ही सगळे टेस्ट द्यायला तिकडे जायचं. गावातील सिनियर आहेत म्हणजे तसे 5-7 जण पोलीस आहेत, त्यांचं वेळच्या वेळी मार्गदर्शन असायचं, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते सांगत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच दर आठवड्याला एक टेस्ट असायची. मग कोणतरी पोलीस गावातला असायचं ते आमच्या सोबत यायचे टाइमिंग वगैरे करायला. त्यामुळे सुरुवातीला असं व्हायला लागलं की आम्ही भरती देतोय काय असं एक वातावरण तयार झालं होतं. आणि म्हणजे परीक्षा देताना भरती देतोय असं तुमचं वातावरण असायचं. हा, म्हणजे ते त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन स्कोर कमी येण्याचं कारण की तुमचं तिथे जाऊन ती मानसिकता राहत नाही. त्यामुळे तुम्ही आतापासून जर त्या लेवलला जर तयारी केली तर तुमच्या गुणांमध्ये फरक पडू शकतो. आणि त्याचा फायदा नक्कीच झाला, कारण इथे प्रॅक्टिस करताना आमच्यावर जे बर्डन सुरुवातला असायचं ते नंतर आम्हाला फक्त प्रॅक्टिस सारखं वाटू लागलं की 1600 मारणं, 100 गोळा, आणि ते तिन्ही इव्हेंट एकाच वेळी घेत असल्यामुळे त्याचा सराव झाला. आणि नक्कीच इथे मार्क पडत होते त्यापेक्षा 3-4 मार्क एक्स्ट्राच आम्हाला प्रॅक्टिस पेक्षा फिजिकलला तुम्हाला एक्स्ट्रा मार्क. होय, कारण इथला सराव आणि तिथलं ते वातावरण एकदम सुख झालं आणि आमचं पूर्ण 100% देता आलं त्या ठिकाणी, त्यामुळे एकंदरीत फायदा झाला. आता ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असते की आर्थिक सपोर्ट असेल किंवा घरातल्यांची मानसिकता असेल. असा कुठला क्षण होता की ज्यावेळी वाटलं की आपण स्ट्रगल करायला लागलो आणि घरातल्यांची खरंच आपल्याला मदत व्हायला लागली आणि ह्यांनी मला मदत केली किंवा आपला प्रोत्साहन दिलं आणि तिथनं आपण परत खरंच मनापासून ह्यात उतरलो किंवा परत संघर्षाला सुरुवात केली? कोण होता तुझा आधारवड? कोण होता? भाऊ होता, मित्र होते? तसा आधारवड म्हणायला गेलं तर घरातले सगळेच व्यक्ती होती, कारण घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे शेतीचा व्याप थोडा जास्त आहे आणि घरात आतापर्यंत सध्या 20 माणसं आहेत, पण त्यात कोणी सरकार नोकरदार नाही. त्यामुळे सगळे जे उत्पन्न असेल ते शेतीत नाही. त्यामुळे घरातल्याने एवढा सपोर्ट दिला की शेतीतलं कोणतेही काम तर ते बाहेरची माणसं घेऊन किंवा घरातली माणसं करायची. तू तिकडे काही लक्ष देऊ नकोस, तुझ्या अभ्यासावर आणि तुझ्या फिजिकलवर लक्ष दे. हे प्रत्येक वेळी जाणवून द्यायचे की तुला त्यासाठी आम्ही काय सूट देतो, तू करून दाखवायला पाहिजेस. आणि त्यामुळे फक्त तरी अभ्यास करताना आणि फिजिकल करताना असायच की आपला सपोर्ट मिळतो एवढा घरातल्यांचा, भावांचा असेल, त्यामुळे करता थोडं ते ताकद असावी पाठीमागे. ओके. आई वडील देखील शेतीच करतात? आजही शेतीच करतात? आजही शेतीच करतात. घरात जेवढे सगळे व्यक्ती आहेत सगळे शेतीच करतात. मग कधी शेताकडे जायला तुला म्हणजे जावं लागलं काय हे सगळं सोडून किंवा आधीमध्ये कधी पॉज घ्यावा लागला काय की त्यावेळी इच्छा नव्हती मात्र मला जायला लागलं किंवा घरातलं काम करायला लागलं, असं कधी काही क्षण आला? पॉज असा मोठा नसायचा, पण जर मला असं वाटायचं की कामात थोडी हातभार लावावा, त्यात म्हणजे अभ्यासातून गरमगोळा मिळायसाठी मी जायचो. पण तसा घरातल्यांचा कधी फोर्स केला नाही की यायलाच पाहिजे किंवा तशी वेळ येऊ दिली नाही. कधी वेळ तशी यायची पण मला तिकडे न आणण्याचा त्यांचा एक माणूस होता, त्यामुळे मला तिकडे कधी जाता आलं जाणून. काय सांगशील एखाद्या ह्या प्रवासात सगळ्या एखादा आठवणीत राहणारा क्षण असा कुठला होता जो कायमचा लक्षात राहील तुझ्या किंवा विसरला जाणार नाही, असा कोणता क्षण होता? काय सांगशील? तसं क्षण म्हणजे ज्यावेळी आम्ही 1600 प्रॅक्टिस करत असताना 1600 वेळ माझा पहिल्यापासून वीक होता, पण ती ज्यावेळी प्रॅक्टिस करत असताना टेस्ट देत असताना स्कोर मध्ये जसं अपग्रेड दिसत होतं मला, त्यातून थोडा आनंद होता. आणि ज्यावेळी मी भरतीला गेलो त्यावेळी मला जसा हवा तसा स्कोर झाला. त्यावेळी असं वाटलं की आपण कुठेतरी प्रॅक्टिस केलं त्या गोष्टीचं चीज होते आणि त्याचा रिझल्ट येतोय. त्यावेळी मला खूप म्हणजे ते आठवणीत राहणार. काय सांगशील? हजारो युवक आजही मैदानावर प्रॅक्टिस करतात, हजारो युवक आजही परीक्षा देत आहेत. सक्सेसचा फॉर्म्युला तुझा काय आहे? तू जाणलेलं यातलं मर्म नेमकं काय आहे? कसं सक्सेस व्हायला पाहिजे? एकंदरीत काय सांगशील नवीन पोलीस भरती करणाऱ्या युवकांना? सक्सेसचा मंत्र तसं सांगायला तर एकच आहे की सातत्य. कोणतीही गोष्ट सातत्याने एखादी गोष्ट करण्यासाठी स्वतःहून जितकं करता येईल तेवढं करायचं, कारण लोक सपोर्ट करायला येतात पण त्याला जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं झालं तर आपल्याला वैयक्तिकच एक्स्ट्रा काहीतरी करावं लागतं. आणि मेन म्हणजे सातत्य. थोडं कमी करा पण रोज करा, हा एक सातत्य असेल तर यात यशस्वी असं तुला 100% होता येते. कारण आजूबाजूचे लोक पण सपोर्ट करणार असतात, पण आपण किती करतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून. धन्यवाद तू वेळ दिलास त्याच्याबद्दल. डिजिटल आपण पाहिलं असेल या युवकाकडनं तर गेल्या 2 वर्षाचा त्याचा प्रवास आहे. अपयश आलं मात्र तो थांबला नाही. त्यावेळेपासून त्याचं शेड्यूल सुरू झालं, आजपर्यंत त्याचं शेड्यूल सुरू होतं. घरातली सगळी पार्श्वभूमी जी आहे ती शेतीची आहे, घरातले सगळे शेती करतात. मात्र याला पोलीससाठी एकंदरीत पाठवलं गेलं आणि त्यातनं त्यांना आपला हा प्रवास गाठलेला आहे. आज खरं तर तो पोलीस झालाय, त्याचं स्वप्न साकार झालंय. पुढच्या प्रवासाला त्याच्या शुभेच्छा देऊया. मी इथंच थांबूया. भेटूया एका नव्या विषयासह नवीन ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.